जाणार आहे मी आज. मी काय म्हणून शिर्डी पाठावर उतरा काय महिलांना विचारून काय त्यांना कसं कळणार. जे गणित तुम्ही घातलं ते लालपरीनं केलं आणि बाकी त्या लालपरीचा सेवक बाकी ह्या सगळ्या सवलती सोयी सवलतीपासून वंचित आहे. याची बाकी सरकारला जाग आलेली नाही साहेब. बघतोय आमची साहेब तुमच्याकडनं एकच बापक अपेक्षा आहे की आज आमचा एवढा उद्रेक महाराष्ट्रावर असताना सुद्धा हे संवेदनशील म्हणणारे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी उद्या संध्याकाळी बैठक लावली आहे. म्हणजे गणपतीला जाणारी ही सगळी आमचीच लोक आहेत. त्यांची गैरसोय व्हावी किंवा प्रवाशांची गैरसोय व्हावी ही मुळात आमच्या एसटी कर्मचाऱ्यांची इच्छा नाही. पण सरकार एका टोकमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सह्याद्री अतिथीगृहावरती बैठकीचं पत्र आम्हाला त्याच दिवशी दिलेलं असताना देखील तो शब्द जर पाळणार नसतील तर साहेब रस्त्यावरती येतात. संवेदना आता संपलेल्या आहेत सरकारच्या. त्यामुळे संवेदना असल्या तर काय तर निर्णय घेतील, नसल्या तर काय निर्णय घेतील खात्री नाही. त्यामुळे गणपतीचा विचार करता आपण कशा पद्धतीने या आंदोलनाला पुढे घेऊन जायचं अशी माझी जनतेच्या वतीने विनंती आहे. परंतु प्रश्न आपला सुटला पाहिजे याबद्दल माझं भूमत निश्चितपणे या ठिकाणी आणि त्वरित सरकारने यामध्ये भूमिका घ्यावी अशी अपेक्षा. आंदोलन हे आज धरणे आंदोलनाचा राज्यस्तरीय कृती समितीचा जो अजेंडा आहे त्याप्रमाणे राज्यस्तरीयवर धरणे आंदोलन सुरू आहे. पण या धरणे आंदोलनातल्या या प्रमुख मागण्या ज्या आहेत की शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीला वेतन मिळालं पाहिजे. एसटीचा जो 58 महिन्याचा वेतनवाढीचा म्हणा, महागाई भत्त्याचा म्हणा जो फरक आहे तो दिला गेलेला नाही. त्याचबरोबर आयुष्यमान संपलेल्या गाड्या आपण वापरतो त्याऐवजी नवीन गाड्या खरेदी करायला व्हायला पाहिजे. आमच्या चालकवाहनांचे विश्रांतीगृह आहेत ती सुसज्ज व्हायला पाहिजेत. अशा आर्थिक आणि अन्य मागण्या आहेत. याबाबत संयुक्त राज्यस्तरीय कृती समितीनं माननीय मुख्यमंत्री साहेबांना 2 महिन्यापूर्वी निवेदन दिलं. त्यावर 7 ऑगस्टला बैठक झाली. बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी एक अजेंडा तयार करण्याच्या प्रशासकीय आपल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानुसार 2 वेळा प्रशासकीय अधिकारी सचिव असतील, एसटीचे प्रशासकीय अधिकारी असतील, संघटनेचे कृती समितीचे सदस्य असतील यांच्या 2 बैठका झाल्याने एक अजेंडा तयार केला आणि सरकारला तो प्रोजेक्ट केला. पण सरकारनं जे 20 तारखेला ह्याच्यावरती अंतिम निर्णय घ्यायचं जे आम्हाला पत्र दिलं होतं ते 20 तारखेला बैठक घेतली नाही. 20 ते 22, 25, 30 झाली. शेवटी 3 तारखेला आंदोलनाचं त्यांना पत्र दिलं त्याची त्यांनी गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळं हे काय कृती समितीला इच्छा नाही की गणेश उत्सवाच्या तोंडावर आंदोलन करायचं. पण हे सरकारनं कुठलीही दखल न घेता कुठलाही निर्णय आणि मागण्या मान्य करून न्याय दिला नाही. त्यामुळे सरकारनं हे एसटी कर्मचाऱ्यांच्यावर लादलेलं आंदोलन आहे. यात एसटी कर्मचाऱ्यांचा काही दोष नाही. आज आमची सरकारला मुख्यमंत्री महोदयांना हात जोडून विनंती आहे की गणेश उत्सवाच्या काळात गणेश भक्तांची सेवा आम्हाला करायची आहे. तर एसटी कर्मचारी जेव्हा प्रलंबित मागण्या आहेत, आर्थिक मागण्या आहेत त्याच्यावर तातडीनं निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा एवढी आमची त्यांना तुमच्या माध्यमातून हात जोडून कळकळीची विनंती आहे. अन्यथा ह्या आंदोलनाची जर दखल न घेता आता आज असं कळतं की उद्या संध्याकाळी मिटिंग लावलेली आहे तर राज्यस्तरावरची परिस्थिती बघितली की बहुतांशी सेवा विस्कळीत व्हायला लागलेली आहे. हे योग्य नाही. तर आज संध्याकाळपर्यंत त्यांनी बैठक लावून निर्णय घ्यावा. उद्या जो निर्णय घ्यायचा तो आजच निर्णय करावा आणि ह्यातनं मार्ग सकारात्मक काढावा अशी परत एकदा त्यांना विनंती करतो. आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे. सरकारनं 7 तारखेला एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लेखी दिलं की 20 तारखेला आम्ही बैठक घेऊन त्यामध्ये निर्णय घेऊ. परंतु लेखी देऊन सुद्धा खोटं बोलण्याचं पाप हे सरकार या ठिकाणी करतंय. सरकारनं ताबडतोब यामध्ये आजच्याच निर्णय घ्यावा. उद्या निर्णय घेतो म्हणतात. गणपती उत्सव आलेला आहे. गणेश उत्सवाला जवळजवळ 4-5 हजार एसट्या लोकांनी त्या ठिकाणी बुक केलेल्या आहेत. आज सामान्य माणसाची व्यवस्था ही एसटीच्या माध्यमातून या ठिकाणी होते. शासकीय कार्यक्रमाला एसट्या लागतात परंतु त्या चालकाला आणि वाहकाला मात्र तुम्ही आता वाऱ्यावर सोडताय असं वास्तव या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून सरकारनं आजच्या आज यामध्ये भूमिका घ्यावी असं आम्हाला वाटतं आणि तो निर्णय त्यांनी घ्यावा अशी आमची अपेक्षा. नाही आता आम्ही बघतोय महाराष्ट्र बंदच्या वेळी कोण कोर्टात गेलं, कोणी स्टे घेतला आपण बघतोय. मला वाटतंय ह्या आंदोलनाला सुद्धा वेगळ्या पद्धतीनं हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न काही घटक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु सगळ्या संघटनांनी संयुक्तपणे
हे आंदोलन हातात घेतलेलं आहे आणि मला वाटतं सरकारला आता तरी किमान जाग यावी. 4 दिवसावर 3 दिवसावर येऊन गणेशोत्सव त्या ठिकाणी आलेला आहे. अशावेळी किमान प्रोॲक्टिव्हली आजच्या आज संवेदना असतील सरकारच्या तर आज त्यांनी ताबडतोब संध्याकाळी निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा.